जास्तीत जास्त शेअर झाला पाहिजे व्हिडिओ। आचल आणि सक्षमची प्रेम कहाणी। सक्षम तर मरून गेला आणि देवापाशी गेला दादा, आणि आचल म्हणून राहिली की मी सक्षमच्या आईवडिलाचं ध्यान राखन। अगं जन्म देणारा मायबापाले बेमान झाली तू, आणि सक्षमच्या आईवडिलाचं ध्यान राखशील। अगं 18-19 वर्षाचं वय आहे तुझं, काय ध्यान राखशील? 3 ते 4 दिवसाचा भूत उतरला ना प्रेमाचा, पण चाली जाशील मायच्या घरी। आणि ज्याच्या घरी मुलगी आई बहीण असन ना, तर हा व्हिडिओ शेअर कर जा, पूर्ण व्हिडिओ बघा। आचल तू करून काय राहिली? तू करून का राहिली? महाराष्ट्रातल्या मुली म्हटलं बैकून राहिल्या तुझ्यामुळं। तुझा व्हिडिओ महाराष्ट्रातल्या मुली बघून राहिल्या ना, तर मुली म्हटलं मायबापाचं ऐकून राहिल्या नाही, मुली पळून राहिल्या। आणि मुलीचं जिंदगी तू बर्बाद करून राहिली। तू तर परिवाराची जिंदगी बर्बाद केलीच, आणि व्हायरल होऊन येणारी जी पिढी आहे यांना तू हे शिकवण देऊन राहिली काय? अरे शिकवण द्यायची असेल चांगली द्या। माझ्या आया बहिणींना माझं एकच विनंती आहे, आचल जशी करू राहिली तसे करू नका, तिचे व्हिडिओ बघू नका, कारण ते तुम्हाला वाईट मार्गाने नेण्याचा प्रयत्न करत आहे। तिच्या प्रेमातून शिकण्याजोगतं काहीच नाही आहे, ते फक्त व्हायरल होण्यासाठी चर्चेत देण्यासाठी करून राहिली। अरे ज्या बापानं 20 वर्ष वागवलं, ज्या बापानं रक्ताचं पाणी करून त्या मुलीला पोसलं, आणि त्या मुलगी बेमान झाली त्या बापाला, मायला, त्या परिवाराला, आणि म्हणून का राहिली की सक्षमच्या आईवडिलाचा जिंदगीभर ध्यान राखन। दादा हे पिक्चरात चांगलं वाटते, रियालिटीत नाही। आणि आचल ही मुलगी सगळ्या महाराष्ट्रातल्या मुलींना भ्रमित करत आहे, आणि महाराष्ट्रातले मायबाप हे घाबरलेले आहे, कारण मुली हाताच्या बाहेर चालल्या दादा, ऐकून राहिल्या नाही। कारण आचलने केलेलं कांड हे पाहून, आचलच्या बापाने केलेलं कांड हे पाहून मुली वागून राहिल्या दादा, तशा ऐकून राहिल्या नाही। बरोबर आहे ना? कमेंट करून सांग। आणि आचल ही मुलींना बैकून राहिली, येणाऱ्या पिढींना बैकून राहिली। अरे विचार कराजोगती गोष्ट आहे। काल एका बापाचा फोन आला, बाप रडत होता आणि म्हणत होता, युवराज काय करू, माझी मुलगी 17-18 वर्षाची आहे, माझ्या मनानं ऐकून राहिली नाही, म्हणते मला लग्न करायचं आहे, त्या मुलाशीच करायचं आहे। अरे कसं रे, काय होणार आहे या महाराष्ट्रातल्या मुलींचं? अरे शेअर करा दादा, हा जोडून विनंती करतो, जास्त शेअर